बघा आता काय बघायचं आपल्याला, आता बघायचं आपल्याला वर्क डन बाय फ्रिक्शन. वर्क डन कशामुळे घ्यायचं आता आपल्याला, फ्रिक्शन मुळे किती होतोय. वर्क डन बाय फ्रिक्शन. वर्क डन कोणामुळे बघायचं आपल्याला आता, फ्रिक्शन. व्हेरिएबल फोर्स झाला, ग्राफचा झाला, आता काय करतो आपण, फ्रिक्शन मुळे किती होईल. बघ ऑलरेडी आपण फ्रिक्शन टॉपिक संपवलेला IM आहे. याला या साईडला F इतक्या फोर्सने ओढतोय, बरोबर आहे. F इतक्या फोर्सने ओढतोय त्याला. तर आपल्याला माहिती आहे खाली काय लागेल, mg लागेल. वरती काय लागेल, नॉर्मल लागेल. आणि या साईडला काय लागेल, Fs लागेल. Fs काय असतं, म्यू इंटू n असतं. मग म्यू n ची व्हॅल्यू किती आहे, n ची व्हॅल्यू किती, mg. मग आपला Fs इज काय आला, म्यू mg. तिथपर्यंत काय डाऊट आहे, Fs काय झाला, म्यू mg. आणि मी म्हंटल याला असं ओढल्यामुळे हा 2 मीटर पुढे सरकला, x मीटर सरकला, सपोज x मीटर पुढे सरकला. आता माहिती आहे ना आपल्याला फ्रिक्शनल फोर्स कसा येतो, निगेटिव्ह. फ्रिक्शनल फोर्स कसा येतो, ऑलवेज निगेटिव्ह. कारण की काय, फोर्स कुठे आहे, या साईडला. डिस्प्लेसमेंट कुठे चाललं, त्या साईडला. कसं येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. मग वर्क डन इज काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आणि पण कसं येणार आहे, निगेटिव्ह. एफएक्च्युअल किती आली नाही, एफएक्च्युअल किती आली, मायनस म्यू इंटू mg. आणि कितीने पुढे सरकला, x ने. हे झालं माझं वर्क डन. काय डाऊट आहे, वर्क डनचा फॉर्म्युला काय, मायनस म्यू mg इंटू x. सिंपल तर क्वेश्चन आहे. अगोदर आपलं झालं, फक्त आपण काय केलं आता, F च्या ऐवजी काय घेतलं, Fs घेतलं, बस. बाकीचं काही बदल नाही. आतापर्यंत आपल्याला F वेगळ्या पद्धतीने आला, तर F फक्त कशामध्ये घेतो आपण, फ्रिक्शनच्या फॉर्म्युला. हा Fsच घेतो का बरं, कारण की तिथून तो काय करणार आहे, मोशनला स्टार्ट करणार, लिमिटिंग फोर्सच्या पुढं. बघा आता असं झालं, F ने ओढला. इथं सपोज अँगल असेल थिटा, इथं सपोज अँगल असेल थिटा, तर तुम्ही काय म्हणशाल, थिटा आहे का, म्हणून तुम्ही काय म्हणशाल, इथं काय लिहिणार, F cos थिटा लिहिणार. आणि इथं काय लिहिणार, F sin थिटा लिहिणार. M ब्लॉक आहे, खाली का लागेल, खाली का लागेल, mg लागेल. वरती का लागेल, नॉर्मल लागेल. आणि या साईडला काय लागेल, Fs. मी म्हंटला F cos थिटा मुळे, कोणामुळे, F cos थिटा. F मुळे x सरकला. आता काय म्हणतो मी, F cos थिटा मुळे पुढे सरकेल. किती सरकेला, x मीटर सरकला. मग काय लिहायचं, पहिल्यांदा काय लिहिणार, Fs लिहिणार ना. Fs काय, म्यू इंटू n ना. Fs काय, म्यू इंटू n. म्यू जसा जसा n काय लिहिणार, n वरती आहे, काय लिहिणार, n प्लस F sin थिटा इज इक्वल टू काय, mg लिहिणार ना. मग n बरोबर काय, mg मायनस F sin थिटा. बस फॉर्म्युला बदलला. यांच्यावर काय लिहायचं आपल्याला, mg मायनस F sin थिटा. हा काय झाला तुमचा Fs. काढायचं का आपल्याला, वर्क डन. वर्क डन इज काय, Fs इंटू x. Fs ची व्हॅल्यू किती आली, म्यू टाइम्स ऑफ mg मायनस F sin थिटा. हा इंटू किती, इथं पुशिंग चालू आहे का फुलिंग चालू आहे, पुशिंग आहे का फुलिंग आहे, पुलिंग. बरोबर ना. पुलिंग इझियर आहे का पुशिंग इझियर आहे, पुलिंग इझियर आहे. सिमिलरली मी काय केलं, तीच डायग्राम काढली. या पद्धतीने मी F लावला. आणि इथला अँगल आहे सपोज थिटा. M ब्लॉक आहे, काय होईल खाली, याला तर तुम्ही असं होईल ना, तो असा F होऊन जाईल, हा थिटा होऊन जाईल. मग इथं काय होऊन जाईल, F cos थिटा बनेल. आणि खाली काय बनेल, F sin थिटा बनेल. तर माझं फ्रिक्शन मोशन कुठं होणार आहे, या साईडला सारखे ना. मोशन कोणत्या साईडला सारखे, त्या साईडला. तर फ्रिक्शनल फोर्स या साईडला नाही, Fs कुठं होणार आहे, या साईडला निघेल.
मी म्हटलं एक्स मीटर पुढे सरकला, ठीक आहे. पण आता मला सांगा नॉर्मल किती झाला, नॉर्मल किती वरती का लागेल, नॉर्मल खाली का लागेल, मग तुमचा नॉर्मल काय झाला, एम जी प्लस एफ साइन थिटा. जसं इथं काय झालं एम जी मायनस आला का बरं, पुलिंग, पुलिंग मध्ये नॉर्मल कमी होतो, पुशिंग मध्ये नॉर्मल वाढतो, म्हणून तर काय अवघड होऊन जातं, नॉर्मल वाढलं तर अवघड होतं. हे काय झालं तुमचं पुशिंग झाले. चला वर्क डन काढायचं आपल्याला, वर्क डन काय एफ एस इंटू एक्स, मग एफ एच एल काय असतं मी इंटू एन. हा चला इथं पहिले एफ एस काढून घेऊ ना, मग नंतर घेऊ आपण एफ एस काय पटकन मी इंटू एन, म्यू जसा जसा एन ची किती एम जी प्लस एफ साइन थिटा. आपल्याला काय काढायचं वर्क डन, वर्क डन काय एफ इंटू एक्स, हे काय एफ एस, एफ एच एल काय तुमच्याजवळ म्यू एम जी प्लस एफ साइन थिटा इंटू एक्स. हे काय मला वर्क डन, हे काय मला वर्क डन. क्लिअर आहे. फक्त आता आपण एक घेऊया इनक्लाइंड वाला, समजलं पुलिंग पुशिंग पण घेतलंय नॉर्मल वाला. मी इज्जत दिसतोय खाली काय लागेल एमजी, या साईडला काय लागून जाईल नॉर्मल. आणि तुम्हाला माहिती आता काय माहितीये इथं काय बनेल एम जी कॉस थिटा बनेल, आणि या साईडला काय बनेल एम जी साइन थिटा. आता इथं मोशन कुठं होणार आहे, मोशन कुठे इकडे ना, मोशन इकडे, तर फ्रिक्शनल फोर्स माझा एफ लागेल. आतापर्यंत मोशन साठी कोण रिस्पॉन्सिबल होता, एफ कॉस थिटा होता. आपण जे मागच्या ह्याच्यात घेतलं याच्यामध्ये मोशन साठी रिस्पॉन्सिबल कोण आहे, एफ साइन थिटा आहे. मग मी म्हंटल एन चल किती तुम्ही काय एम जे कॉस थिटा, ओ पाकिस्तानी एन बरोबर काय एम जे कॉस थिटा. हा एफ एस काय म्यू इंटू एन, म्हणजे किती म्यू एम जे कॉस थिटा. मग मी म्हटलं काय वर्क डन काढायचंय, वर्क डन काय फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता एक्स ने पुढे येतो, मी लिहित नाही, एक्स ने पुढे येतोय किती आहे तुमचा म्यू एम जी कॉस थिटा इंटू किती एक घेतला, अजून एक लास्ट वाला एक्झाम्पल घेऊ. कळालं का आपण फ्रिक्शन मुळे कसं होणार आहे. हा ब्लॉक आहे यम आहे, मी असं म्हटलं याला मी तिरका सोडला, आता प्रेम पुलिंग एफ निवडलं त्याला, तर तुम्हाला माहिती आहे इथं किती होऊन जाईल थिटा, थिटा असेल तर इथं काय होऊन जाईल एफ कॉस थिटा बनेल, वरच्या साईडला काय बनेल एफ साइन थिटा बनेल. हा तिरकस आहे, खाली काय लागेल एम जी लागेल, असा तुमचा काय लागेल एम जी कॉस थिटा लागेल, आणि वरती काय लागेल नॉर्मल, आणि इथं काय होऊन जाईल एम जी साइन थिटा. आता एम जी साइन थिटा मायनस एफ कॉस थिटा ने काय होईल मोशन कडे ना, झालेल्या रे गोष्टी. एम जी साइन थिटा मायनस एफ कॉस थिटा ने तुमचे काय होईल मोशन होईल एम जी साइन थिटा मायनस एम जी साइन थिटा मायनस एफ कॉस थिटा जर म्हणत असेल तर ही वडे अशी. जर मी म्हटलं असतं एफ कॉस थिटा मायनस एम जी साइन थिटा, मी असं जर बोललो असतं तर काय झालं असतं बॉडी माझी अशी वरती चढली असते. हा पण नॉर्मल कोण आहे, नॉर्मल किती आला तुमचा, नॉर्मल किती आला तुमचा एम जी, फक्त एम जी कॉस थिटा का, फक्त एम जी कॉस थिटा. अरे हा पण ना हा वर्टिकल आलाय, म्हणजे किती मायनस एफ साइन थिटा तुमच्यासाठी रिस्पॉन्सिबल. चला आता काय म्हणणार तुम्ही, आता मग म्हणणार एफ एस काढणार, एफ एस काय म्यू इंटू एन, म्यू जसा जसा यांच्या किती आहे एम जी कॉस थिटा मायनस एफ साइन थिटा इंटू एन, आणि वर्क डन काढायचंय तर वर्क डन इज काय
एफ एस इंटू एक्स म्हणजे किती म्यू किती रे एम जी कॉस थिटा मायनस एफ साइन थिटा इंटू एन इंटू एक्स. आता का बरं येईल पाकिस्तानी काय इंटू डायरेक्टली एक्स वरचा पण येऊन उडवायचा. अरे का बरं घेतला होता असंच इच्छा. कळालं. वर्क डन बाय फ्रिक्शन पण सिंपल आहे. कोणाकडे डाऊट आहे फक्त काय काढायचं आपल्याला एफएस काढायचंय आणि एफएस काढायचं आपण बघू प्रॅक्टिस